नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज भाजीला काही नव्हते आणि पातळ भाजी काय करावी हा प्रश्न पडला होता। त्यासाठी मोबाईलवर रेसिपी बघत बसले होते। त्यामध्ये मला ही रेसिपी सहज आणि सोपी अशी वाटली आणि तेही घरगुती साहित्यातून कशी करायची ते। तर मग ही अख्ख्या शेंगदाण्यापासून तयार केलेली रेसिपी होती। मग शेंगदाणे भिजू घातले आणि त्यापासून ही अख्ख्या शेंगदाण्याची आमटी तयार केलेली आहे। तर ही आमटी गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर मी भातावरती घेऊन थोडीशी खाऊन बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे याची चव कशी झाली आहे ते। तर ही आमटी आता मी ट्राय करत आहे। तर त्यातला एक घास खाऊन बघते सगळींनो कसं झालेलं आहे ते। दिसायला तर छान दिसत आहे। तर ही आमटी मी खाऊन बघितली आहे। आंबट गोड चवीची अशी गरम गरम भातासोबत हिवाळ्याच्या दिवसामध्ये चवीला तर छान लागत आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण आता पाहूया। खलबत्त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या व लसूण पाकळ्या घेऊन त्याची बारीक पेस्ट केली। त्यानंतर गटिया शेव घेऊन तीही त्या मिरची वाटणामध्ये टाकून त्याचीही बारीक पावडर अशी करून घेतली। त्याचा ठेचा वाटून घेतला। त्यानंतर तो एका कुकरमध्ये काढून घेतला। त्यातच आपण टोमॅटो, कोथिंबीर आणि कच्चा कांदा टाकून घेऊया। त्यानंतर त्यात हळदी, लाल तिखट चवीनुसार, थोडीशे हिंग, जिरे, ओवा, चिंच आणि 1 तास भिजवलेले शेंगदाणे टाकून घेऊया। त्यानंतर त्यावर गुळाची पावडर किंवा गूळ टाकू शकता। 1 ते 1.5 चमचा तेल, चवीनुसार मीठ टाकून आपल्याला पाहिजे तेवढे पातळ करण्यासाठी पाणी टाकून घेऊया आणि कुकरचे टोपण लावून त्याला जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत मऊसूत शेंगदाणे शिजवून घेऊया। 7 ते 8 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपला कुकरही थंड झालेला आहे। तर आता आपण काढून बघूया आपली भाजी कशी झालेली आहे ते। तर मी आता कुकरचे टोपण काढून घेत आहे। तर आपली भाजी छान प्रकारे दिसत आहे सखींनो। तर ही भाजी तुम्ही भात किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर एकदा नक्की ट्राय करून बघा सखींनो। धन्यवाद।